ऑटोनेक्स ऑटोमेशन कंपनीने आणले 2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, भारतातले सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 25 HP आणि 25 HP या मॉडेल मध्ये आपण आणलेले आहेत. 25 HP तो ट्रॅक्टर आहे, त्यात पेट्रोल, डिझेल आणि ड्रायव्हरची गरज लागत नाहीये. तुम्ही बघू शकता ड्रायव्हरची सीट आणि स्टिअरिंग नाहीये या ट्रॅक्टर मध्ये पूर्णपणे, फक्त GPS आणि कॅमेऱ्यावर चालतो. तुम्हाला बाउंड्री दाखवायची शेताची एकदा आणि ऑटोमॅटिक ट्रॅक्टर चालणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपण ऑटो नेक्स्ट कंपनीच्या स्टॉलवरती आता आलेलो आहे. या ठिकाणी यांनी 2 प्रॉडक्ट ठेवलेले आहेत. एक आहे इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर मोठ्या साईजमध्ये आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर छोट्या साईजमध्ये, जो विदाउट मॅन आहे, पूर्णपणे स्वयंचलित आहे. आता सर आपल्याला दोघं ट्रॅक्टर्स बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. सर, तुम्ही पहिले आम्हाला या मोठ्या ट्रॅक्टर बद्दल इन्फॉर्मेशन द्या. हा ट्रॅक्टर 45 HP चा ट्रॅक्टर आहे. 4X45H2 हा मॉडेल नंबर आहे. याच्यात तुम्हाला चार्जिंग करून चालतो हा ट्रॅक्टर. 2 ऑप्शन आहेत चार्जिंगसाठी. 5 तास चार्जिंग करून तुम्हाला ऑलमोस्ट 3 ते 4 एकर काम करतो सिंगल फेजवर, आणि 3 फेजसाठी तुम्हाला ऑप्शन आहे तो 2.5 तासात चार्जिंग करण्याचा. हे 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत. ह्याच्यात सगळं काही काम नॉर्मल ट्रॅक्टर सारखं काम करतो हा. म्हणजे तुम्ही डिझेलचे ट्रॅक्टर जे आहेत 60 HP चे त्या बरोबरीचं हा काम करतो. पॉवरफुल आहे. 35 टनाचा लोड ऍक्च्युली मी उसाचा ट्रॉली खेचलेली आहे, आणि ह्यात तुम्ही रोटावेटर, पलटी नांगर हे सगळे काही ऍक्टिव्हिटी आपण कम्प्लीटली टेस्टेड आहे. सर, याच्यामध्ये बेसिक गोष्ट जी आहे ती चार्जिंग पॉईंट. तर तो चार्जिंग पॉईंट असेल आणि त्याची इन्स्टॉलेशन कशी असेल त्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन द्या. सो चार्जर जो आहे तो ऑनबोर्ड चार्जर आहे. यात तुम्हाला सेपरेटली चार्जर घेण्याची गरज नाही. सिंगल फेजचा जो चार्जर आहे तो ऑनबोर्ड आहे. तुम्हाला एक केबल दिली जाईल, घरी तुम्ही लावू शकता 32 अँपिअरचा प्लग. त्या 32 अँपिअरच्या प्लगनी तुम्ही चार्जिंग करू शकता आरामात. 32 अँपिअरचा प्लग आपल्याला वापरायचा आहे, जे चार्जिंग पॉईंट देणार आहे त्याच्यासाठी पर्टिक्युलरली. सर, दुसरी एक इन्फॉर्मेशन हवी आहे की याची एका चार्जिंगमध्ये किती वेळ चार्जिंग करायला लागणार, आणि एक चार्जिंग केल्याच्या नंतर तो किती वेळ काम करू शकेल. तो सिंगल फेज जो चार्जर आहे आपला ऑनबोर्ड, त्यात 5 तासात तुमची चार्जिंग होते. 5 तासात कम्प्लीट 100% चार्जिंग होते. बाकी तुमचा 3 फेजचा जो चार्जर आहे त्याच्यात तुम्हाला 2.5 तासात सेपरेटली चार्जिंग मिळेल, पण त्यासाठी तुम्ही सेपरेटली एक चार्जर मिळतो तुम्हाला 3 फेजवर फास्ट चार्जर. आणि वर्किंग किती वेळ करेल तो एका चार्जिंग? एकदा चार्जिंग केलं की तुम्हाला 3 ते 4 एकरचं काम हा करतो आरामात. म्हणजे कॉस्टिंगच्या हिशोबाने पकडायला गेलं तर एक डिझेलचं प्राइस जो आहे 100 रुपये पर लिटर, आणि पर अवर मध्ये समजा तो काम करतो, तर तिथे मला किती कॉस्टिंग लागेल चार्जिंग? सो तुम्हाला एकदा चार्ज करायला 30 युनिट लागतात. 30 युनिटचा अर्थ काय की तुम्हाला 300 रुपये लागतात जर एका युनिटचा 10 रुपये रेट पकडला तर. बाकी तुम्हाला एक हा जो आहे तो एक तेवढ्याच 300 रुपयात 3 ते 4 एकरचं काम करतोय. तुम्हाला डिझेल ट्रॅक्टर जे आहेत ते डिझेल 2500 रुपयेचं डिझेल लागतं तेवढं काम करायला, आणि हा तो सेम काम 300 रुपयात करतोय. तेवढा फरक आहे डिझेल वर्सेस इलेक्ट्रिक. किती HP आहे ह्याचा 45 HP आहे, 45 HP आहे. तर मित्रांनो, जसं आपण बघितलं की एका चार्जिंगमध्ये हा 3 ते 5 तास काम करू शकतो, आणि चार्जिंगची कॉस्टिंग जी आहे ते मॅक्सिमम 300 ते 400 रुपये, म्हणजे 10 रुपये युनिट जर आपण पकडलं तर 30 युनिटसाठी 300 ते 400 रुपयामध्ये आपलं 4 ते 5 तासाचं काम होतं. म्हणजे खूप मोठा आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रॅक्टर असणार आहे. सर, याची प्राइसिंग कशी असेल, म्हणजे किंमत किती असेल? सो याची किंमत आता 15 लाखापर्यंत आपण करतोय. एक्सपोचा एक डिस्काउंट आहे. 16.5 लाख किंमत आहे MRP आपली, पण आता सध्या 15 लाखाला आपण ऑफर. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडी काय भेटेल? नक्कीच. आता सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर आमचं बोलणं चालू आहे. इव्हन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आता गव्हर्नमेंट फॉर्म झालं कालच, तर मग आपल्याला लवकरच महाराष्ट्र आणि सेंट्रल हे दोन्ही सबसिडी मिळतील आपल्याला. जसं इलेक्ट्रिक कार जी आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये डिस्काउंट असतो, तसं याच्यामध्ये पण असेल आता? करेक्ट. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक व्हेकलसाठी RTO रजिस्ट्रेशनचा खर्च पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे, म्हणजे तुम्हाला फ्री आहे. तसंच ह्यात पण इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे. तुम्हाला RTO पासिंगचा खर्च जो आहे तो ह्यात करायचा नाही. मित्रांनो, ओव्हरऑल 15 लाख रुपयाची कॉस्टिंग येते, आणि रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे, जसं इलेक्ट्रिक कारसाठी असणार आहे. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रॅक्टर आहे. गरज नाही लागत. तुम्ही बघू शकता सीट आणि स्टिअरिंग हा विषय ह्यात नाहीये कम्प्लीट. तुम्हाला फक्त शेताच्या बाउंड्रीवर चालवायचा ट्रॅक्टर. पूर्णपणे एकदा चालवला की तो पूर्ण समजून घेतो की बाउंड्री काय आहे, तो फिरणार, म्हणजे आतमध्ये कम्प्लीट काम करणार आणि तुम्हाला मेसेज करणार की काम झालेलं आहे. तर असा पूर्ण हा ट्रॅक्टर आहे. त्यात तुम्ही बघू शकता कॅमेरा लावलेला आहे, स्टिअरिंग नाही, पूर्णपणे मोटराइज आहे ट्रॅक्टर हा. बॅटरी आहे? हा, बॅटरी इलेक्ट्रिक. त्याच्यामध्ये स्टेअरिंग नाही आहे, आणि फक्त कॅमेरा लावलेला आहे. GPS च्या सहाय्याने आपण याला ऑपरेट करू शकतो. तुम्ही तिकडे GPS लावलेलं आहे, ते
ह्याचा पूर्ण ऑपरेट करतं. तुम्ही हे घरावर लावलं तर 30 किलोमीटरचा रेडियसवर कुठेही ट्रॅक्टर असेल तर सेंटीमीटर अॅक्युरेटी 30 किलोमीटर पासून आपण ऑपरेट करू शकतो. येस. हे अँटिना 30 किलोमीटर लांब असेल तरी चालेल. अच्छा. ऑपरेट करायचा नाही. ऑपरेट तुम्हाला फक्त एकदा दाखवायचं आहे बाउंड्रीज दाखवायचे. शेताची बाउंड्री असेल तर तुम्ही एकदा बाउंड्रीवर फिरवायचा, त्याच्या आत तो आपोआप काम करेल. काय किंमत त्याची? ह्याची किंमत आता पुढच्या वर्षी रिव्हील होईल. आता सध्या डेमोसाठी आपण आणलेला सध्या आपण डेमोसाठी हा आणलेला आहे. आहे. ऑटोनेक्स कंपनीचं नाव आहे. सध्या हा डेमोसाठी आणलेला आहे. हा मानव विरहित ट्रॅक्टर असणार आहे. लवकरच हे लॉन्च करणार आहे त्याला, आणि हे मार्किंग केल्यानंतर त्याच्या हिशोबाने ऑटोमॅटिक काम करणार आहे. 30 किलोमीटर पर्यंत हा सेन्सर आपण घेऊन जाऊ शकतो, तिथून पण आपण ऑपरेट यायला करू शकतो. आणि सर याची कॉस्टिंग आता आपल्याला सांगू शकत नाही, कारण की ते कंपनीकडनं आलेली नाही आहे. तर हे 2 प्रॉडक्ट जे आहेत आपण ओव्हरऑल जे बघितलेले आहेत, आपण मोठा ट्रॅक्टर बघितलाय ऑटोनेक्सचा, आणि हा छोटा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ते सांगा. येस. सो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9067404606. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. आणि